Good afternoon to all of you. आज आपण सिंपल ट्रिक टू फाइंड आउट द पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज इन मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स मधल्या पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी आपण काय करणार आहोत, सर्वात पहिल्यांदा जो मॉलिक्यूल दिला असेल त्या मॉलिक्युल्स मधल्या टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑल ॲटम्स इन मॉलिक्युल्स काउंट करू. म्हणजे मॉलिक्युल्स मध्ये जेवढेही ॲटम्स आहेत त्या सर्वच ॲटम मधले इलेक्ट्रॉन्स काउंट करू आणि ते इलेक्ट्रॉन जर इव्हन नंबर मध्ये असेल किंवा ऑड नंबर मध्ये असेल त्याहून आपण त्यांचं पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक नेचर एक्सप्लेन करत असतो. त्यामुळे आपण सुरुवातीला काउंट दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन in all atom in molecules. जेवढे काही मॉलिक्युल्स मधले ॲटम्स आहेत त्या सर्वांमध्ये आपण इलेक्ट्रॉन्स काउंट करू आणि त्यांच्या बेसिसवरच त्यांचं पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक नेचर सांगणार आहोत. इफ द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आपण काय म्हणणार आहोत, इफ द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in molecules is even. If total number of electrons in molecules is even, जर ते इव्हन असतील, बघा लक्षात ठेवायचं आहे, इव्हन आणि ऑड महत्वाचं आहे. जर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मॉलिक्युल्स मधले इव्हन असेल तर आपण लिहिणार आहोत इथे मॉलिक्युल्स किंवा जी कोणती स्पेसिस असेल आहे की नाही, ज्या स्पेसिस मध्ये काय असेल, इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, काय असेल, इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, तर दे आर दे आर डायमॅग्नेटिक. ती कशी राहणार आहे, डायमॅग्नेटिक असेल. काय राहणार आहे, डायमॅग्नेटिक इन नेचर. ते मॉलिक्युल्स तुमचा डायमॅग्नेटिक असेल. आता लक्ष ठेवा, ज्या मॉलिक्युल्स मध्ये इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील ते सर्व मॉलिक्यूल डायमॅग्नेटिक असेल. यामध्ये एक्सेप्शन सुद्धा आहे. एक्सेप्शन, आता एक्सेप्शन मध्ये दोन इव्हन नंबर आहेत जे एक्सेप्शन मध्ये येतात, आहे की नाही. तर एक्सेप्शन मध्ये 10 इलेक्ट्रॉन कंटेनिंग स्पेसिस अँड 16 इलेक्ट्रॉन कंटेनिंग स्पेसिस. जसं 10 मध्ये नॉर्मल मॉलिक्यूल तुमचा बोरॉन आणि ऑक्सिजन मॉलिक्युल्स हे दोन येतील. इव्हन यांच्यामध्ये काय असेल, इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल. इव्हन दे कंटेन इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बट दे आर पॅरामॅग्नेटिक. पण हे कसे आहेत, पॅरामॅग्नेटिक आहे. हे एक्सेप्शन आहे, तर ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे दोनच असे आहेत की ज्यांच्यामध्ये 10 आणि 16 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्या स्पेसिस किंवा ते मॉलिक्यूल तुमचे पॅरामॅग्नेटिक असेल. अदरवाईज ज्यांच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल हे सोडून ते सर्वच डायमॅग्नेटिक असेल. त्यानंतर इफ द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युल्स इज ऑड नंबर असेल, ऑड इलेक्ट्रॉन्स असेल, that molecule or species is paramagnetic. That molecules or species, ते कोणताही आयन असो किंवा मॉलिक्यूल असो, तर if they have odd number of electrons they are paramagnetic in nature. Paramagnetic असतील. क्लिअर आहे. सरळ इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ज्यांच्यामध्ये असेल ते डायमॅग्नेटिक आणि ज्यांच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल ते पॅरामॅग्नेटिक. इव्हन मध्ये तुम्ही हे एक्सेप्शन लक्षात ठेवायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे की 10 आणि 16 इव्हन नंबर इलेक्ट्रॉन्स असेल तर ते डायमॅग्नेटिक राहणार नाही, ते पॅरामॅग्नेटिक असेल. आता काही एक्झाम्पल घेऊ आणि आपण हे समजून घेऊ. जसं मी आता एक एक्झाम्पल घेतो इथे. एक्झाम्पल मध्ये
मी जर विचारलं असतं तुम्हाला आयडेंटिफाय द नेचर ऑफ SiO2, सिलिकॉन डायऑक्साईडचं नेचर आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करायचे आहेत. तर यामध्ये एक सिलिकॉन आयटम आहे आणि 2 ऑक्सिजन आयटम आहे. एका सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 14, म्हणजे याच्यापाशी 14 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8, म्हणजे त्यांच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे 16 प्लस 14 किती होती? 30. तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचे कसे झाले? इव्हन. आणि इव्हन जर असेल तर दॅट SiO2 इज डायमॅग्नेटिक इन नेचर. म्हणून यांचं नेचर कसं राहणार आहे? डायमॅग्नेटिक राहील. म्हणजे तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घ्या ज्यांच्यामध्ये इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, हे 10 आणि 16 सोडून, तर ते सर्व डायमॅग्नेटिक असतील. आणि ज्यांच्यामध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील ते पॅरामॅग्नेटिक असतील. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते? म्हणून तुम्ही ह्या प्रकारे यांची इन्फॉर्मेशन समजून घ्यायची आहे आणि हे सर्व आपल्याला सोल्युशन्स करायचं आहे. बरोबर आहे? त्याच्यामुळं आता आपण इकडे जे सांगणार आहोत की जे तुमचे डायमॅग्नेटिक असेल, डायमॅग्नेटिक इन नेचरवाले असेल, तर त्यांच्यामध्ये काय असेल? इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल, है की नाही? आणि जी पॅरामॅग्नेटिक असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, दुसरं काय आहे? पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक नेचर कोणाचं असेल? ज्यांच्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन्स असेल. बस या डायमॅग्नेटिक मध्ये एक्सेप्शन समजून घ्यायचं आहे. एक्सेप्शन ते म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स आणि 16 इलेक्ट्रॉन्स, हे वाले एक्सेप्शन आहे. ठीक आहे? फॉर एक्झाम्पल, आता मी कोणतंही एक्झाम्पल जर घेतलं तर तुम्ही त्यांचं मॅग्नेटिक नेचर समजावून सांगू शकता. मी म्हटलं असतं की एक्सप्लेन द मॅग्नेटिक नेचर ऑफ टिटॅनियम डायऑक्साईड. टिटॅनियम डायऑक्साईडचं मॅग्नेटिक नेचर तुम्हाला एक्सप्लेन करा म्हटलं तर पाठ करायचं कामच नाही. एक टिटॅनियम ॲटम आहे आणि 2 ऑक्सिजन ॲटम आहे. यांच्यामध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करू. टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर असतो स्कटिव कर्मन, आहे की नाही? स्कटिव हे टिटॅनियमचा ॲटॉमिक नंबर असतो 22. म्हणजे त्यांच्यापाशी 22 इलेक्ट्रॉन्स आहेत प्लस 2 × 8 16. आणि म्हणून हे जर आपण काउंट केली तर 38 इलेक्ट्रॉन्स येतील. आणि 38 हा कोणता नंबर आहे? इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून यांच्यामध्ये टिटॅनियम डायऑक्साईडमध्ये इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. यांचं मॅग्नेटिक नेचर काय राहणार आहे? डायमॅग्नेटिक राहील. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते? म्हणजे तुम्हाला पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक स्पेसिस पाठ करायचं कामच नाही. फॉर एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण, है की नाही? तुम्ही असे कोणतेही एक्झाम्पल घ्या ज्याच्यात तुम्हाला डायमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी सांगता येईल. तर ClO2, है की नाही? मी एका सेकंदात सांगू शकतो तुम्हाला. जसं हे ऑड आहे, ऑड प्लस इव्हन म्हणजे ऑडच राहील. ऑड प्लस इव्हन मीन्स ऑड. ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येईल याच्यामध्ये, काउंट करायचं कामच नाही. ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येईल आणि ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर आले तर दे आर पॅरामॅग्नेटिक. म्हणजे तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता बरं डायरेक्ट. फक्त तुम्हाला ॲटॉमिक नंबर इव्हन आहे का ऑड आहे ते समजलं पाहिजे. 2 ऑड असेल तरी त्याला आपण सांगू शकतो. जसं नायट्रोजन असेल तर नायट्रोजनचं मॅग्नेटिक नेचर जर विचारलं असेल तर नॅचरली एक नायट्रोजन दुसरा एक नायट्रोजन, टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहे? दोन्ही ऑड असेल तर इव्हन होणारच आहे. याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, हे 7 आहे. ऑड इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येतील. आणि इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर आले तर नॅचरली इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. हा डायमॅग्नेटिक इन नेचर असेल. बरोबर आहे की नाही? असं कोणतंही उदाहरण घ्या. इव्हन तुम्ही N2 पॉझिटिव्ह जर घेतला, बरोबर आहे, आणि यांचं मॅग्नेटिक नेचर जर आपल्याला विचारलं गेलं तर यांचं मॅग्नेटिक नेचर पाठ करायचं नाहीच आहे. N2 मध्ये नॅचरली एक नायट्रोजन दुसरा एक नायट्रोजन आणि प्लस म्हणजे तेवढे इलेक्ट्रॉन्स निघून गेले त्यांच्यामध्ये. टोटल इलेक्ट्रॉन्स काउंट करा. 7 + 7 - 1 किती राहणार आहे? 14 - 1 13 इलेक्ट्रॉन्स येतील. आणि 13 हा ऑड नंबर आहे. ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे यांच्यामध्ये N2 पॉझिटिव्ह मध्ये. आणि ऑड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे दे आर पॅरामॅग्नेटिक.
पॅरामॅग्नेटिक इन नेचर. त्यांचं नेचर पॅरामॅग्नेटिक असेल. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिलं होते? म्हणजे तुम्हाला काहीच पाठ करायचं नाही. तुम्ही कोणताही उदाहरण घ्या आणि तुम्ही त्यांचं मॅग्नेटिक नेचर जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही बस ऑड आणि इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन समजून घ्यायचं आहे की नाही. जसं मी आता तुम्हाला इथे एक्झाम्पल मध्ये समजावून सांगतो की तुम्ही जर हायड्रोजन मॉलिक्यूल घेतलाय, हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये 1+1 दोन हायड्रोजन ॲटम्स आहेत, त्याच्यामुळे 1+1 2 इलेक्ट्रॉन्स येतील आणि 2 इलेक्ट्रॉन्स हे इव्हन नंबर आहे आणि इव्हन नंबर असेल तर त्याचं नेचर कसं राहणार आहे? डायमॅग्नेटिक इन नेचर. त्याच्यामुळे हा डायमॅग्नेटिक असेल. बरोबर आहे. मी जर म्हटलं असतं की H2 पॉझिटिव्ह काय आहे? H2 पॉझिटिव्ह मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती राहील? 1. कारण 1+1 -1, कारण जे प्लस साठी आपण काय करतो तेवढे इलेक्ट्रॉन्स निघून जातात, म्हणून आपला आन्सर येईल 1. आणि 1 इलेक्ट्रॉन्स आला तर तो ऑड येईल आणि ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर त्याचं नेचर कसं राहणार आहे? पॅरामॅग्नेटिक इन नेचर. त्याचं पॅरामॅग्नेटिक नेचर असेल. इव्हन मी जर तुम्हाला म्हटलं असतं की लिथियम मॉलिक्यूल हा कसा आहे? पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक आहे? ते एक लिथियम ॲटम्स आणि दुसरा लिथियम ॲटम, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करा. ॲटमिक नंबर 3 असतो, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 6 इलेक्ट्रॉन्स येतील आणि 6 इलेक्ट्रॉन्स इव्हन नंबर आहे आणि इव्हन नंबर जर असेल तर दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. डायमॅग्नेटिक इन नेचर यांचं मॅग्नेटिक नेचर कसं राहणार आहे? डायमॅग्नेटिक. त्यानंतर Li2 पॉझिटिव्ह जर घेतला तुम्ही की नाही, Li2 पॉझिटिव्ह मॉलिक्यूलचं मॅग्नेटिक नेचर विचारलं असतं तर तुम्ही काय सांगितलं असतं? डायरेक्ट इथे Li प्लस Li आणि -1, कारण जे पॉझिटिव्ह चार्ज येते तेवढे इलेक्ट्रॉन्स निघून जात असतात. त्याच्यामुळे 3 + 3 -1 मीन्स 5 इलेक्ट्रॉन्स आले असते आणि 5 इलेक्ट्रॉन्स कशा आहेत? ऑड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ऑड इलेक्ट्रॉन्स असेल तर त्यांचं नेचर कसं राहणार आहे? पॅरामॅग्नेटिक इन नेचर. त्याच्यामुळे यांचं नेचर कसं राहणार आहे? पॅरामॅग्नेटिक इन नेचर राहील, आहे की नाही. इव्हन मी आता तुम्हाला ऑक्सिजन 2 एक्सेप्शनल केसेस सुद्धा काढून दाखवतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला? कोणताही स्पेसिस घ्या तुम्ही, पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक आहे ते सांगसाल. आता फॉर एक्झाम्पल मी जर काही एक्झाम्पल घेतले आहे ना, जसं ऑक्सिजन घेतलाय तर हे एक्सेप्शनल केस मधला आहे. बरोबर आहे. तर एक्सेप्शनल मध्ये बघा, लक्षात ठेवायचं आहे. एक ऑक्सिजन ॲटम आहे, दुसराही ऑक्सिजन ॲटम आहे. 8 इलेक्ट्रॉन्स यांचे, 8 इलेक्ट्रॉन्स यांचे, त्याच्यामुळे 16 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 16 इलेक्ट्रॉन्स म्हणजे इव्हन. आणि इव्हन असेल तर काय असायला पाहिजे होतं? डायमॅग्नेटिक. पण हे एक्सेप्शनल केस असते की जिथे 16 इलेक्ट्रॉन्स येतात तर ते एक्सेप्शनल केसचं एक्झाम्पल आहे आणि त्यामुळं हे इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असून सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे. आपण यांची MOT डायग्राम पाहिलेली आहे, मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. त्यांच्यामध्ये यांचं पॅरामॅग्नेटिक नेचर सांगितलं होतं आपण. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्सनुसार. त्यानंतर दुसरा मी जर B2 मॉलिक्युल्स घेतला, हा सुद्धा एक्सेप्शनल एक्झाम्पलच आहे. B2 म्हणजे एक बोरॉन आणि दुसरा एक बोरॉन, दोन कंबाईन होतील. यांचा बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, याही बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 5, म्हणजे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 10 इलेक्ट्रॉन्स येतील. पण ही सुद्धा एक्सेप्शनल केस आहे जे इव्हन असून सुद्धा पॅरामॅग्नेटिक आहे आणि त्याच्यामुळं इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत बट ड्यू टू द एक्सेप्शनल केस दे आर पॅरामॅग्नेटिक. त्याच्यामुळे ह्या दोन्ही केस तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत. तर हे कशा आहेत का? एक्सेप्शनल आहे. इव्हन दे कंटेन इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बट दे आर पॅरामॅग्नेटिक. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं असतं की N2 ही डायनिगेटिव्ह, यांचं मॅग्नेटिक नेचर सांगा म्हटलं असतं तर बघा, मी एक नायट्रोजन्स प्लस एक नायट्रोजन्स आणि मायनस म्हणजे तेवढे इलेक्ट्रॉन्स ॲड होत असतात. टोटल इलेक्ट्रॉन्स काउंट करू आपण. 7 + 7 + 2 इज इक्वल टू 14 + 2 मीन्स 16 इलेक्ट्रॉन्स आहे आणि 16 इलेक्ट्रॉन्स इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर जरी असेल पण हा नंबर कोणता आहे? एक्सेप्शनल नंबर आहे. त्याच्यामुळे N2 डायनिगेटिव्ह इज पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक. इव्हन इट कंटेन इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बट इट इज द एक्सेप्शनल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून हे दोन इव्हन नंबर सोडून बाकीचा कोणतेही इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाले स्पेसिस आले तर तुम्ही त्यांचं मॅग्नेटिक नेचर एक्सप्लेन करू शकता. आता हे तर झाले सिंपल एक्झाम्पल. तुम्ही कोणत्याही कंपाऊंडचं मॅग्नेटिक नेचर
फटाफट एक्सप्लेन करू शकता, बरोबर आहे की नाही? जसं मला जर यांनी विचारलं असतं की O2 पॉझिटिव्ह, O2 डाय निगेटिव्ह आणि O2 डाय पॉझिटिव्ह यांचं मॅग्नेटिक नेचर सांगा म्हटलं असतं, तर फटाफट आपण टोटल इलेक्ट्रॉन्स काउंट केले असते, टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये काउंट केले असते. बघा 8 + 8 16 इलेक्ट्रॉन्स आहे, इवन आहे. इवन जरी असेल बट इट इज द एक्सेप्शनल केस आहे आणि त्यामुळं इट इज पॅरामॅग्नेटिक. हा वाला पॅरामॅग्नेटिक असेल, ठीक आहे, इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असून सुद्धा. आता इथे बघा 8 + 8 16 16 - 1 म्हणजे 15 इलेक्ट्रॉन्स आहे यांच्यामध्ये. ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आणि ऑड असेल तर पॅरामॅग्नेटिक इन नेचर असेल. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते? त्यानंतर इथे बघा 8 + 8 16 16 + 2 मायनस म्हणजे तेवढे ऍड करायचे आहे. 18 इलेक्ट्रॉन्स आहे याच्यामध्ये टोटल, त्याच्यामुळे ही इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आणि इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर नेचर काय असते? डायमॅग्नेटिक इन नेचर असते यांचं, डायमॅग्नेटिक इन नेचर. बघा इथे बघा 8 + 8 16 16 - 2 14 इलेक्ट्रॉन्स आहे यांच्यामध्ये आणि 14 इलेक्ट्रॉन्स तुमचे काय इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे आणि इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर तो काय राहणार आहे? डायमॅग्नेटिक इन नेचर असेल. तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही स्पेसिसचं डायमॅग्नेटिक नेचर आणि पॅरामॅग्नेटिक नेचर ओळखू शकता, बरोबर आहे? तर ही सिंपल ट्रिक्स आहे की तुम्हाला डायमॅग्नेटिक किंवा पॅरामॅग्नेटिक ऑड असेल तर काही प्रॉब्लेमच नाही, ऑड असेल तर बिंदास तो पॅरामॅग्नेटिक. फक्त इव्हन मध्ये दोन केसेस लक्षात ठेवायचा आहे, 10 इलेक्ट्रॉन कंटेनिंग स्पेसिस अँड 16 इलेक्ट्रॉन कंटेनिंग स्पेसिस आर पॅरामॅग्नेटिक, इवन दे कंटेन इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता काही एक्झाम्पल घेऊ ज्यांच्यामध्ये तुम्हाला मी जर फॉर्म्युले दिले तर तुम्ही फटाफट सांगू शकता की हे ऑड आहे का इवन आहेत म्हणून. बघा लक्षात ठेवायचं आहे, मी जसं आता एक ClO3 घेतला असेल तर फटकन लक्षात ठेवायचं आहे क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर ऑड आहे, अरे आहे की नाही? हे ऑड आणि हे दोन, हे तिन्ही काय इवन इवन इवन, बरोबर आहे? इवन इवन इवन, तर हे इवन 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 तर इवनच राहणार आहे, बरोबर आहे? पण हे ऑड त्याच्यात ऍड केल्यामुळे ऑड होऊन जाईल. ऑड प्लस इवन मीन्स ऑड येऊन जाईल, आहे की नाही? ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, काउंट करायचं काम नाही. बस जर तुम्हाला माहिती असेल की कोणाचा ॲटॉमिक नंबर ऑड आहे आणि कोणाचा इवन आहे, त्याहूनही तुम्ही सांगू शकता की तुम्ही तो पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक. ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पाहिजे त्यामुळे हा पॅरामॅग्नेटिक असेल, पॅरामॅग्नेटिक इन नेचर असेल. मी जर म्हटलं असतं की NO पॉझिटिव्ह यांचं मॅग्नेटिक नेचर सांगा तर काय करसाल? नायट्रोजन 7 आणि ऑक्सिजन 8 किती होतील? 15 - 1 14 इलेक्ट्रॉन्स आहे यांच्यामध्ये. मीन्स ऑड इवन त्याच्यामधून 1 गेला, आहे की नाही? म्हणजे पुन्हा काय होईल? ऑड ऑड आणि ऑड ऑड झाल्यामुळे काय होईल? इवन होईल. तर टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 14 इलेक्ट्रॉन्स आहे, दॅट इज इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड हेन्स इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर, डायमॅग्नेटिक इन नेचर. हेच मी तुम्हाला NO ऑक्साईड सांगितलं असतं तर तुम्ही म्हटलं असतं की ऑड इवन मीन्स ऑड इलेक्ट्रॉन्स आणि ऑड इलेक्ट्रॉन्स असेल तर तो पॅरामॅग्नेटिक. पटकन सांगता येते तुम्हाला आता मॅग्नेटिक नेचर कोणाचं आहे. लक्षात आलं मी काय म्हटलं आहे ते? तुम्हाला मी असंच जर N2O3 दिला असेल, N2O3, तर तुम्हाला माहिती आहे की दोन ऑड मिळून इवन तयार होत असते, दोन ऑड मिळून इवन तयार होते आणि हे ते इवनच राहणार आहे. म्हणून इवन ऑड प्लस ऑड इवन आणि हे इवन म्हणजे याच्यामध्ये इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स येते. इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स काउंट करायचं कामच नाही जर व्यवस्थित समजलं तर. इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर त्याच्यामुळे हा डायमॅग्नेटिक इन नेचर असेल, डायमॅग्नेटिक इन नेचर असेल. कळून राहिलं? N2O5 मी जर यांचं मॅग्नेटिक नेचर विचारलं असतं तुम्हाला तर 2 ऑड इवन होऊन जाते आणि हे तर इवनच राहणार आहे किती काही असले तरी. सर्वच इवन असल्यामुळे ते इवन आणि ऑड प्लस ऑड इवन, त्याच्यामुळे नॅचरली हे काय येणार आहे? इवन येणार आहे. इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, दॅट्स वाय दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. म्हणजे तुम्हाला हे ट्रिक्स समजले पाहिजे की हे ट्रिक्स कशा अप्लाय करायचे आहे. फॉर्म्युला कसंही असलं तरी तुम्हाला जर विचारलं गेलं असतं की कार्बन मोनॉक्साईड हा ऑड आहे का इवन आहे,
तर तुम्ही फटकन सांगितलं असतं की हे सुद्धा इवन आहे आणि हे सुद्धा इवन आहे, 6 आणि हे 8 इवन आहे, म्हणजे इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल यांच्यामध्ये, आणि इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर तो काय राहणार आहे, डाय मॅग्नेटिक इन नेचर असेल. एकदम सिंपलच्या गोष्टी येतात, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणताही फॉर्म्युला देऊ द्या, तुम्ही त्यांचं मॅग्नेटिक नेचर काय करू शकता, सांगू शकता. फक्त तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की हे एक्सेप्शनल केस अशा प्रकारे. क्लिअर झालं इथपर्यंत? म्हणजे मी फॉर्म्युला काढला तर मी सांगू शकतो की तो मॉलिक्यूल किंवा तो स्पेसिस हा मॅग्नेटिकली पॅरामॅग्नेटिक आहे का डायमॅग्नेटिक आहे. तर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्यामधले ऑड किंवा इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काउंट करावं लागेल आणि त्याहून त्यांचं मॅग्नेटिक नेचर सांगावं लागेल. नाही तर मग आपण सांगत असतो की जेव्हा आपण एमओटी स्टडी केलेली आहे तर एमओटी डायग्राममध्ये आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टी समजून घेतली होती, आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये आपण त्यांचं मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स करत असतो. काय करत असतो, मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्स करत असतो. जसं मी बोरॉनचं घेतलं तर हे बोरॉन का बरं, इवन यांच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असून हा पॅरामॅग्नेटिक आहे. तर यांचं आपण एमओटी डायग्राम एक्सप्लेनेशन दिलेलंच आहे. कारण सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, त्याच्यानंतर सिग्मा 2s, त्याच्यानंतर सिग्मा स्टार 2s, त्याच्यानंतर ज्या पाय 2px इक्वल टू पाय 2py असं आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल ड्रॉ करत असतो. 10 इलेक्ट्रॉन्स आहे, 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 9 आणि 10. 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहे यांच्यामध्ये, आणि त्यांच्यामुळं ह्या अनपेड इलेक्ट्रॉन्स 2 असल्यामुळे मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये ते पॅरामॅग्नेटिक आहे. आपण ॲक्च्युअल मॅग्नेटिक प्रॉपर्टी हे एमओटीच्या मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन्सहून देत असतो. पण इवन मी तुम्हाला इथे समजावून सांगितलं की यांचं पॅरामॅग्नेटिक नेचर का आहे, तो इवन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असून. असंच आपण ऑक्सिजनचं सुद्धा केलं होतं मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम, आणि त्यामध्येही ऑक्सिजनचेही 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यामुळे मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजन सुद्धा इव्हन 16 इलेक्ट्रॉन्स असून, इव्हन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असून सुद्धा तो पॅरामॅग्नेटिक आहे. क्लिअर झालं? तर अशा शॉर्टकट ट्रिक्समध्ये तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स नीट किंवा JEE मध्ये विचारलेले आहेत प्रिव्हियस इयरमध्ये. ते सुद्धा आता आपण आपल्या मॉक टेस्टमध्ये पाहणार आहोत. आणि मॉक टेस्ट जे आपण देतो त्याच मॉक टेस्टच्या खाली त्या टेस्टची लिंक आहे, ती पहिले सॉल्व करा आणि मग मॉक टेस्टचं जो व्हिडिओ सोल्युशन आहे ते चेक करा. म्हणजे तुमचं जे क्रॅश कोर्स आहे, कॅश नाही, क्रॅश कोर्स, फ्री क्रॅश कोर्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर देऊन राहिलेलो आहोत. फक्त ते तुम्हाला समजलं पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं मेहनत करावं लागेल की आपल्याला कोणताही क्रॅश कोर्स न लावता, कॅश कोर्स न लावता फ्री क्रॅश कोर्स आपल्या यूट्यूबवर जे मी अपलोड करतो, व्हिडिओ सोल्युशन वरतं राहते, खाली लिंक असते, टेस्ट ती सोडवायची. तीच टेस्ट सोडवल्यानंतर मार्कही माहिती पडतात तुम्हाला, कोणते चुकले, कोणते राईट आहे, कोणते रॉंग आहे तेही माहिती पडते, आणि त्याहून तुम्ही ते व्हिडिओ सोल्युशन्स पाहून आपले जे डाऊट आहे ते क्लिअर करू शकता. ते इतकं तर सिम्पल क्लिअर तुम्ही घरीच बसून कम्फर्टेबली चॅप्टर रीड करून इझिली कोणतेही लेक्चर्स पाहू शकता. थँक्यू.